नमस्कार मित्रांनो, स्वागत आपल्या सर्वांचे आपल्या या चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण आहोत छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक रेल्वे स्टेशन या आपण रोडवरती आहोत. आणि मित्रांनो, भारत पेट्रोलियम पाशी आपण आहोत आणि त्यांचे प्रत्यक्ष मॅनेजर आपल्यासोबत आहेत. मित्रांनो, आपण बघितलं की तुफान अशी गर्दी या पेट्रोल पंपावर झालेली आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अफवा भरपूर होत आहेत. जर बघितलं आपण तर सर, तुमच्या एक थोडक्यात परिचय द्या आमच्या सर्व प्रेक्षकांना. नमस्कार, मी विवेकिंग आहे. भारत पेट्रोलियमचा इथं भोपाळ पंप मॅनेजर आहे म्हणून. इथं सहसा करून गर्दी इथं खूप वाढली आहे. बरं. दुसरी गोष्ट अशी आहे की जी अफवा होती हां, बाबा पंप बंद राहतात, हे राहतात, ते राहतात. बरं. काही कारणास्तव कंपनीवाले आपल्याला जे स्टॉक देत आहेत ते स्टॉक जे मंथली स्टॉक असतं तर बाबा तुम्हाला इतके टँकर अलाव करतात. त्या मंथली तुम्हाला किती टँकर अलाव करतात? मंथली किती टँकर असतात? मंथली आपल्याला 25 टँकर असतात. 25. आता ते मंथली तुम्हाला रेग्युलर 25 भेटताय सध्या, काही अडचण येत काही नाही. अडचण नाही. पण बरं. त्याच्यामध्ये सिच्युएशन अशी होती का बाबा आजची तारीख आहे 26 तारीख आहे, आमचा बरं. स्टॉक संपलेला आहे. म्हणजे आमचे जे 25 टँकर आहे ते पूर्ण संपलेलं आहे. संपलेला आहे. पण जे एक्स्ट्रा घेतोय आम्ही तर ते आमचा स्टॉक बघून देतोय. बरोबर. आमचे काय पोझिशन असणार त्यावेळेस आम्हाला माल देत आहे. माझे मित्रांनो, आपण जर बघितलं तर मी आता जवळजवळ माझा 4था पेट्रोल पंपावरची व्हिजिट आहे. एक जर व्यक्ती असेल तर तो कमीत कमी रेग्युलर असेल तर तो 200चं पेट्रोल भरतो. पण तो 200चं भरताना अशी गर्दी बघून तो 500चं पेट्रोल भरतोय. ते देखील एक कारण आहे की पटकन पेट्रोल संपण्यामागचं. ते देखील मित्रांनो आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. मला तुम्ही सांगा, ही आता तुम्हाला ही दिवसातून किती गाडी मिळते? एक दिवसाला एक समजा. दिवसाला एक गाडी मिळते. काल काल 4 वाजता गाडी खाली गेली मी. बरं. कालची गोष्ट आहे. हां, रश खूप वाढलेला होता. ज्या ठिकाणी माणूस 100चं टाकायचं त्यावेळेस माणूस फुल करून जातो. फुल टाकी करून जातोय. हां, त्याच्या गाडीमध्ये मिनिमम एक 14 लिटर किंवा 15 लिटर बसतो. बरोबर. संध्याकाळी 11 साडे11 वाजेपर्यंत माझं 15,000 लिटरचं माल संपलेला आहे. बरोबर आहे. आज कंपनीवाल्यांना एक रूल काढला का बाबा 2 व्हीलर मध्ये फक्त 200 रुपयाचं पेट्रोल बरोबर. आणि हां, 4 व्हीलर मध्ये 2,000 रुपयाचं डिझेल किंवा पेट्रोल. हां. आणि जे कॅन मध्ये देतो, कॅन मध्ये असल्यामुळे कॅन मध्ये भरपूर जण येत होतात, लाईन मध्ये लागत होतात. न लाईन मध्ये लागतात, समोर यायचं आणि भरून जायचं म्हणून त्या सिच्युएशन मध्येच त्यांना कॅन मध्ये सुद्धा बंद केलं. तर मित्रांनो, कुठली आपण घाई गडबड करू नका, अफवावर विश्वास ठेवू नका. जेवढं रेग्युलरचं आपल्याला पेट्रोल लागते, जेवढं रेग्युलरचं डिझेल लागतं तेवढंच भरा. कारण की एक्स्ट्रा भरून काही होणार नाहीये. जर आपण बघितलं तर असं त्याचे दुष्परिणाम वेगळे आपल्याला पाहायला मिळतील. जे गरजू लोकांना खरं एखादं इमर्जन्सी असेल तर आपल्या गर्दीमुळे त्याला त्याचा परिणाम भोगावा लागेल. त्यासाठी मित्रांनो, कुठेही अफवावर विश्वास ठेवू नका आणि जेवढं लागतं तेवढंच पेट्रोल भरा. भेटूयात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू. किती वेळची उभा आहे तुम्ही पेट्रोल भरण्यासाठी? 1 तास झाला उभं राहतो. 1 तास झाले. पेट्रोलमध्ये गाडीत पेट्रोल आहे सध्या काही? काहीच नाही. काल रात्रीपासून गाडी लावलेली आहे. काल किती भरलं होतं? काल नाही, परवा भरलं होतं. काल संपलं इथं पेट्रोल पंपवर आलो होतो हां, रात्री. आणि काल लाईनमध्ये होतो तर पेट्रोलच नाही भेटलं, स्टॉक आउट झालं. तर कालपासून तुम्ही म्हणजे आता 1 तासापासून या ठिकाणी उभा आहे? गाडी लावून गेलो इथं, रिक्षाने घरी गेलो. हां, मग आता परत आलो. आता ते दुपारी आलो होतो, ती बोलले 6 वाजता येईल. 6 वाजता आलो होती म्हणे 8 वाजता हां. तर आता एक गाडी आलेली आहे सपोज. गाडी आली. बरोबर आहे. ताई, किती वेळचे उभा आहे तुम्ही इथं? हां, 1 तास झाले. कुठे ड्युटीवरून आले का? कुठं ड्युटी करता? वाळूजला ड्युटी करताय. काय आता पेट्रोल आहे गाडीमध्ये? काही काहीच नाही आहे. हां, विलॉग